अरविंद केजरीवाल यांच्या नव्या पक्षाची स्थापना, मात्र नाव 26 नोव्हेंबरला जाहीर करणार. विजय पांढरे यांच्या समर्थनार्थ पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा. दादाताई आज पुन्हा एकाच मंचावर, अजित पवारांची पुण्यात युवती मेळाव्याला हजेरी. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची आज करो या मरोची लढाई, सेमीफायनल गाठण्यासाठी आफ्रिकेवर मोठा विजय आवश्यक. आता बातम्या विस्ताराने. भारतीय राजकारणात आज आणखी एका नव्या पक्षाची भर पडली आहे. महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून अरविंद केजरीवाल आणि सहकाऱ्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मात्र पक्षाचं नाव येत्या 26 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर केजरीवाल आणि सहकाऱ्यांनी आज नव्या पक्षाचा अजेंडा जारी केला. मेरीचे मुख्य अभियंते विजय पांढरे यांच्या समर्थनात आज पुण्यात शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला. पुणे स्टेशन जवळील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या दिला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज पुण्यात युवती काँग्रेसच्या मेळाव्याला हजेरी लावली. अजितदादांनी काल साताऱ्यामधील युवती मेळाव्यातही उपस्थिती लावली होती. राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादा आणि सुप्रियाताई आज पुण्यात एकाच मंचावर आल्या. जनतेच्या कामासाठी काही वेळा नियमांना बगल द्यावी लागते असं अजितदादा यावेळी म्हणाले. 2020 वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी ही लढाई करो या मरोची आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर या सामन्याला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकलो तर उपांत्य फेरीच्या आशा कायम राहतील, पण पराभव झाल्यास 2020 वर्ल्ड कप मधून भारताला पॅकअप करावा लागेल.